चितळे बंधू. पुण्यातील कोंडव्यासह 18 ठिकाणी एटीएसची छापेमारी. देशविरोधी कारवाया करणारे दडल्याची होती टीप. मोबाईल फोन आणि 10 लॅपटॉप तपासासाठी ताब्यात. अद्याप कुणालाही अटक नाही. कोंडव्यात आय लव्ह मोहम्मदचे बॅनर्स. एकीकडे छापेमारी सुरू असताना दुसरीकडे गल्लोगल्ली बॅनर्स. पोलिसांचा तपास सुरू. विधान परिषद सभापती राम शिंदेंनी गुंड निलेश घायवळचा निवडणुकीमध्ये वापर केला. रोहित पवारांचा गंभीर आरोप. तर घायवळला पळून जाण्यासाठी तानाजी सावंत आणि संतोष बांगरांच्या कुटुंबियांनी मदत केल्याचाही दावा. ओबीसींचा आज मुंबईमध्ये धडक मोर्चा. आंदोलनात भाग घेण्यासाठी रायगडहून शेकडो ओबीसी रवाना. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध. ओबीसी विद्यार्थी वसतिगृहांचा प्रश्न 28 ऑक्टोबरपर्यंत मार्गी लावा. ओबीसी मंत्री आणि महसूल मंत्र्यांच्या संयुक्त बैठकीत आदेश. वसतिगृहांसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणचे कर्मचारी रात्रीपासून अचानक संपावर. खासगीकरणाच्या विरोधात एकवटले. प्रशासनाकडून मेस्मा लावून संप मोडण्याचा प्रयत्न. खासगीकरण आणि तिन्ही कंपन्यांच्या फेररचनेविरोधात कर्मचारी 72 तासांच्या संपावर. महावितरणच्या नफ्याची क्षेत्र खासगी कंपन्यांनाही देण्यास विरोध. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. आत्महत्या केलेल्या शेतकरी परमेश्वर मेश्राम यांची जमीन अखेर कुटुंबियांच्या नावे होणार. जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश. मुंबईत 1.5 कोटी रुपयांच्या पोर्श कारचा पहाटेच्या अपघातामध्ये चुराडा. सुदैवानं वाहनचालक सुरक्षित. बाजूनं जाणाऱ्या BMW मधल्या सहकाऱ्यासोबत चालक बोलत असताना नियंत्रण सुटलं. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांची रामभवनामध्ये मोदींशी भेट. व्यापार आणि गुंतवणुकीबाबत चर्चा. राजभवनातील कार्यक्रमानंतर बीकेसीतही जाणार. वाहतूक कोंडीने त्रस्त झालेले चाकणकर रस्त्यावर. अनेक कंपन्यांचे कर्मचारी सुद्धा आंदोलनात सहभागी. पुणे, नाशिक आणि चाकण शिक्रापूर मार्गावरील चौकामध्ये होते वाहतूक कोंडी. गाझा शांती प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्यावर इस्रायल आणि हमास यांची सहमती. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा. सर्व ओलिसांची लवकरच सुटका होणार. ट्रम्प यांच्या पोस्टमध्ये नमूद.